सुंदरी सालस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. रूप सुंदरी सालस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. तुझ्या मनातलं हितगुज, तुझ्या मनातलं गुपी, तुझी सुख तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात. कधी गप्पा, कधी मस्ती, कधी थट्टा, कधी मस्करी. रूप सुंदरी सालस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. मग अशाच एका वळणावर विचारील तुला मस्त प्रश्न, देशील तू त्याची सहजच उत्तर. तेव्हाच जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी सालस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. नमस्कार. सुखी माणसाचा सदरा कोणी देईल का असं मगाशी कोणीतरी म्हटलं. त्याच्यावर दुसऱ्याने लगेच उत्तर दिलं की सुख समाधान हे मांडण्यातच असतं. असं म्हणायला जरी सोपं असलं ना तरी अर्धा पेला रिकामा आहे का अर्धा पेला भरलेला आहे असंच म्हणण्यासारखं असतं. पण कोणीतरी म्हटलं की समाधानाचा मार्ग हा रूपागुणांवर अवलंबून नसतो, तर तो हृदयापासून निघून कर्तृत्वापर्यंत जाऊन पोचतो आणि त्यालाच म्हणतात समाधान. आपल्या वयाच्या दुप्पट पुस्तकं लिहून थेट राष्ट्रपतींची शाबासकी मिळवलेला एक लेखक, कवी, मुलाखतकार आणि बरंच काही असलेला मित्र आतिश सोसे आणि त्याचे बाबा सुरेश सोसे आपल्या भेटीला आलेले आहेत. नमस्कार बाबा. नमस्कार आतिश. राष्ट्रपती डॉक्टर प्रतिभा पाटील यांच्यावर आत्मचरित्र लिहून त्यांची शाबासकी मिळवलेला आणि त्या पुस्तकांचं 33 भाषांमध्ये भाषांतर केला. मला दम लागला बोलताना. अभिनंदन. हे काय, ह्याची प्रेरणा कशी काय एकदम मध्येच? महिला भारताच्या पहिली महिला भारताच्या लोकशाही संपन्न राष्ट्राच्या राष्ट्रपती होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जी भावली त्यांच्या संदर्भातली ती नाडगाव सारख्या एका छोट्याशा गावामध्ये ज्या वेळेला त्यांचा जन्म झाला होता त्यावेळेला अगदी त्या गावात बसची सुद्धा व्यवस्था नव्हती. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्या गावात राहून त्या गावातून पुढे येऊन अगदी थेट राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याची त्यांची जी उमेद आहे ती मला खूप भावली. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की आपण यांच्यावरती एक चरित्र लिहूयात. त्यापूर्वी मी अनेकांची चरित्र लिहिली, अगदी संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपासून ती गाडगे महाराजांपर्यंत शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांची. पण प्रतिभाताईंचं चरित्र लिहिताना सुद्धा मला जो आनंद मिळाला खऱ्या अर्थाने तो खूप महत्त्वाचा मला वाटतो. आतिश, तुम्हाला माहितीये का की यापूर्वीचा विक्रम आहे तो 17 भाषांचा आहे आणि आता 33 भाषांचा झालेला आहे. तुम्हाला गिनीज बुक मध्ये जायचं थेट मार्ग उपलब्ध आहे आता. मुळात लहानपणापासूनच माझी महत्वाकांक्षा होती की मी ज्याही क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात मी माझ्यासारखा मीच असेल. आणि जर माझ्याशी कुणाला स्पर्धाच करायची असेल तर त्याला आधी त्या सगळ्या शिखरांना पार करावं लागेल आणि त्या दिशेनेच माझी सगळी प्रयत्न सुरू होते आणि वाटचाल सुद्धा. बरोबर. तुमचा बायोडेटा इतका आहे ना की तुम्हाला कवी म्हणायचं का, लेखक म्हणायचं का, निवेदक म्हणायचं का, मुलाखतकार का म्हणायचं, अधिकारी म्हणायचं की काय काय काय. पण पहिली जी तुमची ओळख आहे ती सुरेश सोसे यांचे सुपुत्र. बाबा, तुमची परिस्थिती मला वाटतं खूप तशी कष्टप्रद होती ना, म्हणजे सुरुवातीला. हो, सुरुवातीला. पण आतिशचं हे वेळ म्हणजे मला वाटतं किती नोकऱ्या बदलल्या आहेत तुम्हालाच माहिती नसेल बहुतेक. पण आतिश आम्हाला नेहमी असं म्हणायचे की बाबांना मी नोकरी सोडली असं म्हटलं की ते म्हणायचे वा बरं झालं. हे काय आहे म्हणे? त्याचा नोकरी सोडली तरी तो जास्तीत जास्त 8 दिवस 10 दिवस घरी राहतो, पण लगेच दुसरी त्याला मिळतेच नोकरी. याची खात्री आहे मला. आणि बाबा, तुम्ही मुळात लेखक आहात. तुमच्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघाल्यात. हो. ते काय, कसं काय लिखाणाचं एवढा वेळ? ते मी मुलांसाठी, मी शिक्षक आहे पेशाने. हो का? आणि शिवाजी सोसायटी अमरावती याची शाखा आहे, कानशिन म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये गाव आहे छोटंसं. त्या गावात मी शिक्षक आहे. तर मुलांविषयी काहीतरी करावं ही माझी 81 पासूनची इच्छा होती, जेव्हापासून मी सर्व्हिस लागलो तेव्हापासूनची. तर 20 वर्षापासून मी तो उपक्रम हातामध्ये घेतला आणि 20 वर्षानंतर मी मुलांसाठी एक इंग्रजी पुस्तक काढलं, आपली इंग्रजी म्हणून. बरोबर. त्यामध्ये ट्युशन लावायची गरज नाही मुलांना, ते स्वतःच त्या स्टेप बाय स्टेप त्यामध्ये दिलेलं आहे सर्व. बरोबर. तुमचं कसं होतं, वातावरण कसं होतं एकूण, आर्थिक म्हणा किंवा आर्थिक घरची परिस्थिती सुरुवातीला खूप हालाकीची होती, कारण आई वडील मजुरी करायचे. मी सुरुवातीला D.Ed केलं त्यावेळेस मला म्हणजे तिथे मुलं झोपल्यानंतर त्यांची पुस्तकं घेऊन मी अभ्यास केला आणि D.Ed केलं. त्यानंतरही डोनेशन द्यायला पैसे नव्हते, त्यामुळे 10 वर्ष मला घरी राहावं लागलं. शेवटी लोकांनीच, म्हणजे ज्या गावात मी बालवाडी शिक्षक होतो त्या गावातील लोकांनी त्यांच्या गावच्या तर्फे मला कानशिनला एक सर्व्हिस दिली शिक्षकाची. आणि परत हायस्कूल काढल्यानंतर ते मला परत घ्यायला आले होते. तुम्ही म्हटलं की आता इथेच राहतो मी, आणि तिथंच स्थायिक झालो कानशिनलाच. बाबा, का नावात ठेवलं तुम्ही हे असं आतिश? ते सर्वांच्या आग्रहास्तव, आईच्या वगैरे. बघा, तो अंश आता तो सिद्ध झालेला आहे. कुठे जायला, तर राष्ट्रपती भवनात जाऊन बसला. बरं आतिश, तुमचं पहिलं पुस्तक कुठलं? म्हणजे तुम्ही कवी पण आहात. हो. तर ही कवीची प्रेरणा कुठली मग?
मुळात ज्या वेळेला गावामध्ये सर्व मित्रांमध्ये राहायचो त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये लोकगीतांची लोकसाहित्याची परंपरा असतेच आणि मी लहानपणापासून मला लोकगीतं खूप आवडायची. मुळात आजोबा मला लहानपणी खूप छान छान गोष्टी सांगायचे, आजीसुद्धा खूप छान छान गोष्टी सांगायचे आणि रडायचं नाटक केलं की मग मात्र अगदी आवडती आणि नावडतीची किंवा कपिला गायची ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लहानपणापासून अगदी माझ्या मनावर ते संस्कार होत गेले, रुजत गेल्यात आणि नंतर मग मी गुणगुणायला लागायचो. आणि मग असंच गुणगुणता एकदा घरात गुणगुणलो त्यावेळेला बाबा म्हटले की हे सगळं लिहित चल आणि आई म्हटली नक्कीच, मग हा आपला पोरगा फार मोठा कवी वगैरे होईल असं सगळं त्यावेळेला घरात वातावरण घडलं आणि मग मी लिहायला लागलो आणि जेव्हा भरपूर कविता लिहिल्यात त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये यायला लागल्यात. मला एक कविता सांगा ना. चालेल. आता एक माझी नुकतीच CD प्रकाशित झाली आहे, मी आणि माझ्या प्रेम कविता. एक प्रेम कवितांचा खूप चांगला कार्यक्रम मी सादर करतो. त्यातलीच एक कविता मला भावलेली मी सादर करतो. जीव कधी कासावीस होतो दोन शब्द ऐकण्यासाठी, जीव कधी कासावीस होतो दोन शब्द ऐकण्यासाठी, जीव कधी उतावीळ होतो तुला येऊन भेटण्यासाठी, जीव कधी कासावीस होतो दोन शब्द ऐकण्यासाठी, जीव कधी उतावीळ होतो तुला येऊन भेटण्यासाठी, तू दिसलीस की बोलायचं तेच राहून जातं, तू दिसलीस की बोलायचं तेच राहून जातं, पायातील सर्व बळ अचानकच वाहून जातं, अशा वेळी तत मम पप आपलं गाणं गाऊन जातं, अशा वेळी तत मम पप आपलं गाणं गाऊन जातं, शेवटी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हणायचंच राहून जातं, शेवटी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हणायचंच राहून जातं. अरे वा 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 वा, तत पप मम. मला वाटतं तुमच्या मिसेस पण तुमच्या बरोबरीने खूप चांगलं काम करतात. हो हो. तिच्याविषयी सांगा. आता ती यावर्षी MA करते आहे. सगळं शिक्षकीय हे आहे. हो हो, MA BEd तिचं झालेलंच होतं, नोकरीला पण होती ती मुख्याध्यापिका म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तशी ती मूळची चिसगावची, यवतमाळ जिल्ह्यामधलं तिचं ते छोटंसं गाव. पण म्हणजे घरात तसं शिक्षणाचं वातावरण नसताना सुद्धा एवढं तिला शिकावंसं वाटलं, हा तिच्यातला गुण मला खूप महत्त्वाचा वाटला. आणि आमच्या घरामध्ये अशी परंपराच आहे की आईवडिलांनीच ते सगळं ठरवायचं. मी आणि माझे जावई आम्ही आधी जाऊन आलो, तिला बघितलं आणि मग नंतर यांना म्हटलं की मला हरकत नाही. आणि हे सगळे गेलेत आणि ज्यावेळेला माझं लग्न जमलं खरं तर त्यावेळेला मला माहीतसुद्धा नव्हतं. मला रात्री फोन आला की आतिश तुझं लग्न जमलं, अभिनंदन. मी म्हटलं अरे वा छान. आणि अशी ती सगळी गंमत घडली. खरं म्हणजे तिची आता 2 पुस्तकं आजच प्रकाशित झाली आहेत. म्हणजे सगळे लेखक, कवी, साहित्यिक सगळे घरातच आहेत तुमच्या. नक्की नक्की. बाबा, तुम्ही अनेक मुलं घडवलेली आहेत आज, पण आपलं मूल जेव्हा आपण घडवत असतो त्यावेळेला एक विचार वेगळा असतो किंवा ते खूप अवघड असतं. म्हणजे दुसऱ्या मुलांना संस्कारित करणं फार सोपं जातं त्या मानानं. आतिश हा जो काही एक नव्या पिढीसाठी एक उत्तम आदर्श झालेला आहे. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे आपण इतरांची मुलं जेव्हा घडवतो तेव्हा त्यांच्यासोबत आपलं मुलगा घडत असतो, हे फार महत्वाचं आहे. कारण इतर मुलं ज्या वेळेला याच्यासोबत राहायची त्यावेळेस त्याच्यामध्ये ते गुण आले आणि त्यांचे सोबत्यांसोबत राहून अभ्यास करणं वगैरे आणि इतर ठिकाणी जाणं वगैरे हे गुण त्याला अवगत झाले. क्या बात आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. आतिश सोसे, सुरेश सोसे. घेऊ छोटासा ब्रेक. अशीच तू मधुरा. अशीच तू मधुरा. समाधान म्हणजे काय? यश, कीर्ती की पैसा? विचारूया आतिशना. आतिश, 56 पुस्तकं लिहिली. तुम्ही कधी लिहिली? म्हणजे हा वेळ कसा मिळतो? तुम्ही स्वतः उत्तम नोकरीमध्ये आहात, आता चांगल्या अधिकारी पदावर काम करत आहात. हे लिहिण्याची प्रतिभा जी असते ना, ती काय असते? म्हणजे खरं तर मनामध्ये जेव्हा तुमच्या महत्त्वाकांक्षा असते, इच्छाशक्ती प्रबळ असली, आत्मविश्वास असला आणि आपलं स्वप्न ठाम असलं की आपण त्या दिशेनं निश्चितच प्रयत्न करतो. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या वेळेला नोकरी सांभाळून हे सगळं करायचं तर ते किती कठीण असतं तुम्हालाही माहिती आहे खरं तर. आणि मुंबईला सुद्धा मी होतो, लोकलनी प्रवाससुद्धा केला आहे. म्हणजे या सगळ्या धावपळीत सुद्धा मी माझा लेखनाचा छंद सोडला नाही. घरी गेल्यानंतर मग रात्री जागरण वगैरे करायचं, अभ्यास करायचा आणि त्यानंतर ती पुस्तकं लिहायची. असा तो सगळा क्रम जो आहे तो असा सुरू होता. आणि त्या अनुषंगाने काम करत असताना हळूहळू खूप लिहित गेलो आणि नंतर मग त्याची सगळी पुस्तकं झालीत आणि आज 56 पुस्तकांवर येऊन ठेपलो. अनेक आवृत्त्या झाल्यात. खरं तर वाचकांचे आभार मानावेत, अनुवादकांचे आभार मानावेत की त्यांनी माझ्या पुस्तकांचे अनुवाद केलेत. तुम्ही जेव्हा राष्ट्रपती भवनात गेलात आणि राष्ट्रपतींनी ते पुस्तक आता मस्त आम्ही त्याचे फोटो पाहिलेले आहेत. बरोबर. काय म्हणाले तुम्हाला ते पुस्तक वाचून? खूप छान चरित्र झालं आहे हे. मला खूप छान वाटतं की मुलांसाठी तुम्ही हे चरित्र लिहिलं. आणि ज्यावेळी आम्ही त्यांना
भेटायला गेलो खरं तर त्यावेळी त्या आमच्याशी खूप मनमोकळ्यापणाने संवाद साधत होत्या. त्यानंतर अगदी त्यांनी त्या भोजनासाठी वगैरे आम्हाला थांबवलं. तो एक मला असं वाटतं की तो खरंच खूप मोठा सन्मान आहे की एवढ्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आपल्यासाठी एवढा वेळ द्यावा, हा मला खरंच खूप मोठा सन्मान वाटतो. ते पुस्तक जेव्हा खऱ्या अर्थाने मी लिहायला घेतलं त्यावेळेला माझे काका आहेत रवींद्र जाधव म्हणून, सध्या राष्ट्रपतींचेच सचिव आहेत. त्यांनी खरं तर ते सगळं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचलं. त्याच्यामध्ये काही उणिवा राहिल्या होत्या त्या त्यांनी दूर केल्यात. मला त्यांनी त्या संदर्भातल्या सूचना केल्या. मग मी ते पुन्हा लिहून घेतलं. असा सगळा तो जो क्रम आहे तो अशा पद्धतीनेच पुढे पुढे चालत गेलाय. तुम्ही लहान मुलांना घडवताय म्हणा, त्याही मुलांना आणि ते गाण्यामध्ये गोष्टीमध्ये संस्कार देण्याचं जे काम करताय ते काय म्हणजे ते कसं काय? अलीकडे आई आणि वडील दोघेही नोकरी करत असतात. अशा वेळेला घरात आजी आजोबा साधारणतः बऱ्याच कुटुंबांमध्ये दिसत नाहीत. अशा वेळेला मुलांनी काय करायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यावरती 2 छोटी छोटी बडबड गीत आहेत की आजी आजोबा मारतात गप्पा, गाठायला सांगतात यशाचा टप्पा, यश मिळालं मोठं आणि आभाळ पडलं छोटं, यश मिळालं मोठं आणि आभाळ पडलंच छोटं. माझ्यावरती संस्कार जे झालेत त्याचं संपूर्णतः श्रेय माझ्या आईवडिलांना जातं. खऱ्या अर्थाने ते ज्या परिस्थितीतून समोर आलेत त्या परिस्थितीचं जे चित्र आहे जे मला इतरांकडनं कळलं त्यांच्याकडनं कधीच कळलं नाही. खरं तर मला ते फार महत्त्वाचं वाटतं की इतकी हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा, घरात काहीही परिस्थिती नसताना जर वडील इतकं सगळं करू शकतात, आमचं सगळं बहीण भावंडांचं सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतात, तर मग त्यांनी जर आपल्यासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं असेल तर आपण मग इतर समाजातल्या मुलांसाठी का कार्य करू नये. आणि म्हणून मग मला कुठेही अशी मुलं दिसलीत की मला फार भरून येतं की त्या मुलांमध्ये मला माझ्या वडिलांचं बालपण दिसतं की हा मुलगा इथे काम करतो म्हणजे माझ्या वडिलांनी कशा पद्धतीनं काम केलं असेल, कसं शिकले असतील, किंवा मग ज्या वेळेला नोकरीला लागले त्यावेळेला सुद्धा खऱ्या अर्थानं ते दिवस त्यांना लवकर पाहायलाच मिळाले नाहीत. मग आईला सुद्धा तो सगळा संघर्ष सहन करावा लागला, भोगावा लागला. पण या सगळ्या भानगडीमधून सुद्धा त्या दोघांनी एकत्रित राहून संसार पुढे नेला, आमच्यावर चांगले संस्कार केलेत. आणि म्हणून मग आम्ही एक शिवम बहुउद्देशीय संस्था स्थापन केली, ज्या संस्थेच्या वतीने आता म्हणजे मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत या अनुषंगाने काही शैक्षणिक प्रकल्प हातात घेतो आहोत. प्राचीन काळामध्ये जी गुरुकुल पद्धती होती त्या पद्धतीमध्ये जर मुलं शिकलीत खऱ्या अर्थाने तर मला असं वाटतं की एक चांगला नागरिक आपल्या भारतासारख्या लोकशाही संपन्न राष्ट्राला मिळेल. आणि त्या अनुषंगाने आता माझी खरी तर वाटचाल सुरू झालेली आहे. वा 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 बाबा, आज 56 पुस्तकांचे लेखक आपल्या शेजारी बसलेले आहेत. जो तुमचा मुलगा आहे, आज काय वाटतं तुम्हाला? समाधानाची व्याख्या तुम्ही काय सांगता? जसा माझा मुलगा पुढे जात आहे, साहित्यिक बनत आहे, त्याचं नाव होत आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे इतर मुलंसुद्धा त्याचं अनुकरण करावं हीच माझी अपेक्षा आहे. अतिश एखादा असा मला प्रसंग सांगाल की आपल्याला त्यावेळेला लहान वयात आपली परिस्थिती किती हलाखीची आहे किंवा बाबा किती कष्ट करत हे आपल्याला खरंच कळत नाही. बरोबर. एखादी गोष्ट तुम्ही मागितली आहे ती देऊ शकत नाही अशी तिकडनं परिस्थिती असेल पण ती तुम्हाला पोहोचवली, असं काही आहे ना? म्हणजे तो प्रसंग अजूनही मी विसरू शकलो नाही. तर लहान असताना मी माझ्या वडिलांकडे गेलो आणि मी म्हटलं की मला त्यावेळेला 10 पैशामध्ये गोळ्या मिळायच्यात. खरं तर मी म्हटलं की मला 10 पैसे हवेत आणि त्यावेळेला सगळे शिक्षक लोक सोबत होते बाबांच्या. तर त्या सगळ्यांसमोर मी म्हटलं, म्हणून वडिलांना असं वाटलं की ही खरंच चुकीची गोष्ट आहे. तर त्यांनी मला म्हटलं की अशा पद्धतीने मागू नयेस, ते हे चुकीचं आहे. आणि मग मी रडलो तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि मग मी घरी आलो. मला असं वाटलं की आपण फक्त 10 पैसे तर मागितलेत. मग आईजवळ म्हटलं की मी फक्त 10 पैसे तर मागितलेत, बाबांनी मला दिले नाहीत आई. तर आई म्हटली असं नाही रे, त्यांचं मन फार मोठं आहे, पण तुला जर तिथे 10 पैसे दिले असते तर ती सवय तुला लागली असती, तुला चांगली सवय लागावी म्हणून इतरांसमोर तुला रागावलेत. आणि मग एक असं आम्ही बोलत नाही तेवढ्यात माझे वडील गोळ्यांचं संपूर्ण पाकिट घेऊन मला आलेत. खऱ्या अर्थाने माणसाचं मोठेपण जे असतं ते आपल्याला असं लगेच ओळखता येत नाही. आणि ही गोष्ट जरी मनाला लागली असली तरी त्या गोष्टीतून मला कळलं की लगेच एखादी गोष्ट मिळेलच असं नाही, नंतर जेव्हा मिळते ती भरभरून मिळते, त्याची आपण वाट बघावी. आणि ती वाट मी बघतो आहे आज, ज्या गोष्टी मला हव्या आहेत खऱ्या अर्थाने त्यासाठी. नाही ती नक्कीच मिळणार, कारण तुमचे प्रयत्नच इतके छान चाललेले आहेत. म्हणून बाबांच्या कविता लिहिल्या का तुम्ही? कसं आहे की आईवरती अनेकांच्या कविता आहेत, अनेक पुस्तकं मराठी साहित्यामध्ये तुम्हाला दिसतील, इतरही भाषांमधल्या साहित्यामध्ये दिसतील, पण प्रामुख्याने वडिलांवरच्या कवितांचं एकही पुस्तक माझ्या तरी आजपर्यंत पाहण्यात आलं नाही. त्यामुळे गेले 15 वर्ष मी जेव्हा बाबांचा संघर्ष ऐकतो आहे, पाहतो आहे डोळ्यांनी, आणि त्यांची जी धावपळ आहे, म्हणजे अगदी सगळ्यात पहिल्यांदा मला मोबाईल असेल, सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट असेल तर ती मला, म्हणजे इतर सगळ्या माझ्या मित्रांच्या याच्यामध्ये, आणि स्वतःला मात्र कधीच नाही. स्वतः आजही सायकलवर फिरतील,
पायी फिरतील, कारण त्यांना ते नाही जमत खरं तर, कारण गरीब परिस्थितीतून आले आहेत तर त्या गोष्टी त्यांना जाणवत राहतात. मला तसं होत नाही, मी मागितलं की मला सगळं मिळतं आणि त्यामुळे मी म्हटलं की वडील मात्र उपेक्षित राहतो. म्हणजे 33% आरक्षण, मी गमतीने असं म्हणतो की 33% आरक्षण आज बापाला देण्याची गरज आली आहे, आईला नाही. कारण मग असं बोलत असताना मग जेव्हा सगळ्या लोकांशी चर्चा केली त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो जो मुद्दा आम्ही उचलला होता तो स्वागतार्ह मानला गेला आणि सगळ्या जुन्या नव्या अगदी नामवंत कवींनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि सहकार्य केलं आणि म्हणून मग बाबांच्या कविता हा संग्रह सुनील चव्हाण आणि आम्ही दोघांनी तो संपादित केला. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2 आवृत्त्या झाल्यात आणि आता गदिमा साहित्य पुरस्कार सुद्धा नुकताच त्याला मिळालेला आहे. अरे वा, मस्त मस्त मस्त. याच महिन्यात आणि गदिमांच्या जयंती पण आहे. काय विलक्षण योगायोग आहे. पण आतिश, बाबांच्या कविता लिहून तुम्ही बाबांना कृतकृत्य केलेलं आहेच, पण या घडवण्यामध्ये जिने जन्म देऊन तुम्हाला इतका सुसंस्कारित केलेलं आहे त्या आईला भेटण्याची मला खूप इच्छा आहे. तर मला वाटतं मी ब्रेक घेते, पण त्याच्या आधी एक बाबांची कविता. मला वाटतं कल्पवृक्ष कन्येसाठी हे गाणं आम्हाला माहिती आहे, पण त्याच्याही पेक्षा एखादी एक कविता म्हणा. मग मी ब्रेक घेते आणि आपण आईला बोलावूया. तय हाती जीव घेऊन बाप महादूर जाते, तय हाती जीव घेऊन बाप महादूर जाते, सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते, सदा त्याच्या आठवणीत भरून हा उर येते. हाती कुदय फावड खंदे सुखाचा सागर, हाती कुदय फावड खंदे सुखाचा सागर, सांडे रगत ते धवा फुटे दुखाची घागर, सांडे रगत ते धवा फुटे दुःखाची घागर. क्या बात आहे. वा 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 वा. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. आतिश सोसेंच्या घडण्यामध्ये ज्या आईचा हात आहे तिला आपण बोलावतोय. त्याआधी घेतोय आपण छोटासा ब्रेक. अशीच तू मधुरा. अशीच तू मधुरा. मागणं एकच देवाला, तू इतकं मोठं व्हावं, तू भरारी घेताना आभाळही थिट पडावं, असं म्हणतायत आतिश सोसे यांच्या आई शोभा सोसे. नमस्कार शोभाताई. नमस्कार. नमस्कार. 56 पुस्तकांचा लेखक आज आपल्या शेजारी बसले. काय वाटतंय मला आज? खूप अभिमान आहे. हो ना. आणि तो खूप पुढे जावा हा. ही पण माझी इच्छा आहे. तो चाललाय पुढे हो शोभाताई, पण त्याच्या बालपणातल्या काही गमती जमती सांगा. त्याने कधी हट्ट केलाच नाही का, असं आता आम्हाला वाटतंय. म्हणजे नाही, हट्ट कधीच केला नाही त्यांनी असा कोणत्याच गोष्टी. खरं खरं सांगा. त्याच्या शेजारी बसून उगाच हे नका सांगू. खरं खरं सांगा. हट्ट वगैरे काही केला नाही, फक्त तुमचे आशीर्वाद मला पाहिजे एवढा नेहमी म्हणायचा. आणि अजूनही म्हणतो. आम्हाला नमस्कार वगैरे केल्याशिवाय तो कोणत्याच कामाला सुरुवात करत नाही. हो हो. पण हे संस्कार तुम्हीच दिलेत त्याला, नाही का? हो, ते द्यावंच लागतात. हो. आतिश, काय सांगाल आपल्या आईबद्दल? ती खूप हळवी आहे खरं तर. आणि म्हणजे माझ्यावर जेवढे सगळे संस्कार झाले असतील त्याच्यामध्ये जेवढा बाबांचा वाटा आहे तेवढा सिंहाचा वाटा आईचा आहे. बघा, बाबांचा एक किस्सा सांगितला, आईचा काय सांगाल तुम्ही? आईचे तर अनेक किस्से सांगता येतील. सांगा सांगा. म्हणजे आता मी नोकरीच्या निमित्ताने